नाव उत्कर्षा केवळराम बघणारे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाथरकोटा, इयत्ता 3री. माझ्या भाषणाचे नाव माझे भारतासाठी स्वप्न. भारत माता ही जगातील एक महान राष्ट्र आहे. तिच्या महानतेची साक्ष इतिहासाने अनेक सुवर्णकाळ देतात. परंतु आजच्या काळात भारत अजूनही अनेक आव्हानांना समोर जात आहे. माझे भारतासाठी स्वप्न म्हणजे एक असे भारत निर्माण करणे जेथे प्रत्येक नागरिक सुखी, समाधानी आणि सुरक्षित असेल. माझ्या भारतासाठी स्वप्न आहे की प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षक मिळावे. शिक्षक हे केवळ श्रीमंतांसाठी नसावे, तर प्रत्येक गरिबालाही समान संधी मिळावी. प्रत्येक गावात शाळा आणि महाविद्यालये असावीत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणाला आधुनिक आणि प्रभावी बनवावे. माझे पूर्ण नाव मनीषा दुर्गादास बघमारे. माझ्या शाळेचे पूर्ण नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाथरकोटा, इयत्ता 4थी. माझ्या भाषणाचे नाव माझे भारतासाठी स्वप्न. भारत माता ही जगातील एक महान राष्ट्र आहे. तिच्या महानतेची साक्ष इतिहासाने अनेक सुवर्णकाळ देतात. परंतु आजच्या काळात भारत अजूनही अनेक आव्हानांना सामोर जात आहे. माझे भारतासाठी स्वप्न म्हणजे एक असे भारत निर्माण करणे जेथे प्रत्येक नागरिक सुखी, समाधानी आणि सुरक्षित असेल. माझ्या भारतासाठी स्वप्न आहे की प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षक मिळावे. शिक्षक हे केवळ श्रीमंतांसाठी नसावे, तर प्रत्येक गरिबालाही समान संधी मिळावी. प्रत्येक गावात शाळा आणि महाविद्यालय असावीत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणाला आधुनिक आणि प्रभावी बनवावे. माझे पूर्ण नाव रुचिता गिरधर प्रधान. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, इयत्ता 5वी. माझ्या भाषणाचे नाव राष्ट्र निर्माता मुलांची भूमिका. राष्ट्राची प्रगती आणि विकास हे त्या राष्ट्रातील नागरिकाच्या योगदानावर अवलंबून असते. या नागरिकांमध्ये